हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर शुक्रवारचा ब्लॉग आहे, थोडासा लेट होतो आहे। आम्ही गेलो होतो आदिराजला आणि आराध्याला शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस सुट्ट्या होत्या आणि आराध्याचं तर 4 दिवस झालेले, म्हणजे गुरुवारी तिला बरं वाटत नव्हतं त्यामुळे ती गेली नव्हती आणि असं कंटिन्यू सुट्ट्या लागल्या त्यांना, त्यामुळे तिचे 4 दिवस सुट्ट्या घरीच होत्या। घरी असल्यानंतर एवढी डोकं खातात ना मुलं, एवढी दमवतात काय बोलायचंच नाही। म्हणून म्हटलं चला आज आधीला पण सुट्टी आहे तर मग थोडंसं त्यांना गार्डनला न्यावं। आम्ही गार्डनला म्हणजे भरपूर दिवसातून आलो, एक महिन्यातून कितीतरी, त्यामुळं मग ही पण दोघं खुश झालेली। तर 5ला गार्डन उघडतं त्यामुळे लेटच आलो होतो। आज गार्डनला कोणच नाही त्याच्यामुळे यांची फुल मज्जा चालली आहे, फुल मज्जा, फुल एन्जॉय। आज आहे शुक्रवार आणि त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे। आधी बस का ग, दीदीला दे मग देऊ का टाकून। उगाच घ्यायला लावला 15 रुपयाचा आणि पिला नाही। तर भयंकर सर्दी झालेली असताना मी खातीये, म्हणलं आता 15 रुपये वाया जातील। खेळ तुझा तू। तर एक आधीनं ऑरेंजचं घेतलेलं, आराध्याने रेडवालं घेतलेलं। आपला कचरा आपली जिम्मेदारी। तर आता डस्टबिनमध्ये टाकते। इथे एवढे डस्टबिन आहेत ना ठिकठिकाणी, तरी पण लोकांनी ना इकडं तिकडं गार्डन मध्येच टाकले ती कचरा बघू। तर गार्डन मध्ये कोणच नव्हतं, 1-2-3 जण होते आणि लहान मुलं पण नव्हती, एवढी 2-3 असतील। त्याच्यामुळे मग आम्हाला चान्स गावला झोका खेळायला, नाहीतर संडेला वगैरे आलं ना की एवढी गर्दी असते ना मुलांची, मुलांनाच लवकर भेटत नाही नंबर। आणि आज मोकळंच होतं सगळं, त्याच्यामुळं मग सगळीकडं कुठं जायला तिकडं त्यांचंच राज्य होतं, कुठे पण खेळा कसं पण खेळा। मग आम्ही पण एन्जॉय केला, आम्ही पण खूप झोके घेतले। त्यानंतर मी थोड्याफार मीच रील्स बनवत असते। त्यानंतर इथे स्लो मोशनसाठी एक व्हिडिओ काढायला लावला। माझं कोणच व्हिडिओ काढायला नसतं दरवेळेस, मीच रील्स बनवत असते, व्हिडिओ काढत असते। त्यानंतर इथं घसरगुंडी वगैरे खेळलो। तर जवळजवळ 7 वाजे आलेले, अंधार पडत चाललेला आणि अंधार पडत चालल्यानंतर मच्छर खूप चावतात, त्यामुळे मग आता म्हटलं चला जाऊया। अचानक ठरलं आमचं की दुसरीकडे मार्केटला जाऊया, म्हणून तिथून मार्केटला गेलो आम्ही। तर तिथं मार्केटमध्ये मला आरीवर्कचं थोडंसं सामान घ्यायचं होतं एका ब्लाऊजसाठी, मग ते घेतलं आणि तिथेच नाश्ता केला। मग आम्ही पाणीपुरी खाल्ली, त्याच्यानंतर वडापाव पण खाल्ला, पण वडापाव ह्या आदिराज आराध्याने सरलाच नाही, त्यांना राहिलेला आम्ही घरी आणला। तर घरी आल्यानंतर एवढी आम्हाला भूक नव्हती, पण यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी म्हटलं 2 भाकरी कराव्या। मग भाकरी करायला घेतली आणि अंडी घेऊन आले, म्हटलं अंड्याची बुर्जी मग होऊन जातं त्याच्यामध्ये। तर हा वाला जो टॉप मी घातलाय ना तो मी आज घेतला होता। तर पहिल्यांदा मला ना एस साईज बसायची, कधी कधी तर एस साईजसुद्धा मला फिटिंग करून घालावे लागायचे कपडे। प्रत्येक एस साईजमध्ये पण थोडा थोडा फरक असतो बघा। आणि आता मी एम साईजचा हा टॉप घेतला आहे, तर एम साईज मला परफेक्ट बसली आहे, म्हणजे बघा माझी तब्येत वाढली आहे किती। एस साईजवरून आता एम आली, एमवरून मला आणखी पुढं जायचं नाही आहे, इतक्यातच कंट्रोल करायचं आहे। तर मलाच कसं तरी वाटायला लागलं की एम साईज मला एकदम परफेक्ट आली, म्हटलं काही खरं नाही, आपलं वजन जास्तच वाढत चाललं आहे दिवसेंदिवस। तर मग इथं 2 भाकरी केल्या। तर असा बघा टॉप होता हा शॉर्टवालाच, जो की जीन्स खाली मी घालण्यासाठी आणला होता, जीन्सवरती छान वाटेल म्हणून। तर हा कलर थोडासा डल वाटतोय, पण ठीक आहे, मी बाहेर नाही यूज केला तरी घरी तर यूज करण्यासारखा आहे, म्हणून लगेच मी घातला, कारण मला अंडी आणायला जायचं होतं। आणि टी शर्टवरती मग शक्यतो नाही जात बाहेर, असं टॉप वगैरे घालूनच जात असते, त्यामुळे मग मला इथे हा टॉप घालावा लागला। साहेबांना आणा म्हटलं तर त्यांनी काय ऐकलं नाही
आणि मग माझी मलाच अंडी आणावी लागली. तर इथं काकांनी त्या तुतू दिले होते. तर त्यांच्या सरांच्या फार्म हाऊसवरती झाड आहे वाटतं तिकडे तुतूचं. तर त्याला तुतू आलेले, तर त्यांनी फोटो पाठवलेला. तर मी म्हटलं की आणा, म्हणून त्यांनी आणले होते. पण हे लाल होते, पिकले नव्हते, काळे काळे झालेले, खूप गोड आणि मस्त लागतात. पण हे लाल लालच होते. आणि ते म्हणले आम्ही सारखं सारखं तिकडंच जात नाही, त्याच्यामुळे मग त्यांनी थोडेफार लाल लाल होते तेच आणले होते, जे थोडेफार काळे वगैरे झालेले ते. तर मग मी ते खाऊन बघत होते. थोडेसे आंबट होते पण मस्त होते. तर तुतूचं सांगते, आमच्या गावात ना एखादंच झाड होतं, खूप आज अडचणीत असं होतं. आणि त्याच्यावर आम्ही पोरं एवढी तुटून पडायचो ना, एवढ्या अडचणीत शिरून ते तुतू काढायचो आणि खायचो. एखादा दुसरा जरी तुतू मिळाला ना काळा झालेला, तेवढंच खाऊन एवढं समाधान वाटायचं ना की बसच. तर तुतू म्हणजे लय आवडतात. पण आमच्या गावात एकच झाड होतं ना, एवढ्या अडचणीत तिथून सुद्धा आम्ही जाऊन कसं कसं काढायचो आणि खायचो. उद्या संध्याकाळी जाऊया का पिक्चर बघाय? पिक्चर बघाय कुठे जाते ती? आता आलाय तो नवीन, आज आलाय, आज रिलीज झालाय तो. सानपाड्याला आहे ना. तर माझा नवरा ना एवढा अनरोमॅन्टिक आहे ना, किंवा त्यांना काय माहीत बी नसतं दुनियेत काय चाललंय. त्यांचं काम आणि काम एवढंच बस त्यांना माहीत असतं. तर कुठला पिक्चर आलाय काय हे त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यांची कारणं ही ठरलेलीच असतात, ती बरोबर त्यांना कारणं सापडते ती, आणि मग काहीतरी कारण निघून कॅन्सल होतं. तर मला म्हणले आराध्या घाबरल, आराध्या आणि ती दोघं पण दमवत्याल, 3 तास बसतील का? त्याच्यानंतर मी म्हटलं बसतील. तर म्हटले आराध्या घाबरल, ओरडल, तिथं अंधारात तिला भीती वाटते. असं त्यांची नाटकं चालू झाली, कारण त्यांना जायचं नव्हतं. तुम्हाला सांगते, सैराट पिक्चर नवीन आलेला ना, तेव्हा मी बेलापूरला कामाला जात होते. तेव्हा मी त्या मैत्रिणीकडून ऑनलाईन बुकिंग म्हणजे तिकीट्स काढलेली. आणि पहिल्यांदा आम्ही लग्न झाल्यानंतर तो पिक्चर बघायला गेलेलो, सैराट. आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत थिएटरमध्ये असा एकही आम्ही पिक्चर बघितलेला नाही. सैराटनंतर आता खूप वर्ष झाली, सैराटला माहीतच आहे किती वर्ष झाली. त्याच्यानंतर एकही पिक्चर बघितला नाही, असला आमचा नवरा आहे. तर बघा, हे तुतू दिले होते मला. तर असे लाल आहेत, काळे नाहीत झालेले, लाल आहेत, पण छान होते, खाल्ले मी. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. आम्ही तुतू म्हणतो, तुम्ही काय म्हणता याला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या साहेबांनी हे तुतू तर खायला घेतले. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही काय म्हणता याला? तर त्यांना हे सुद्धा माहीत नाही की हे तुतू येतील, हे काय, खायचं काम फक्त त्यांनी केलं. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मी इथं सांगत होते की लहानपणी तुतू खाल्लेले, त्याच्यावरती आज खाते मी. तर खूप छान वाटत होतं. काळे मिळाले असते ना, आयुष्यपत लय भारी वाटलं असतं. तर चला, इथेच ब्लॉगचा एंड करते. बाय.